केएम रुग्णालयाच्या नामांतराच्या मुद्द्यावरून परिषदेत गोंधळ झाला। किंग एडवर्ड कसाब होता का? मिलिंद नार्वेकरांचा हा सवाल आहे। रुग्णालयाला इंग्रजांचं नाव दिलंच कसं? बच्चू कडूंचा सवाल आहे। तर किंग एडवर्डने भारताला लुटलं होतं, मंत्री मंगलप्रभात लोढांचं प्रत्युत्तर आहे। देशात जेव्हा प्लेगची साथ आली होती तेव्हा किंग एडवर्ड नावाच्या व्यक्तीने या रोगावर मात करण्यासाठी या हॉस्पिटलची स्थापना केली होती। तर या व्यक्तीवर एवढा कोणाचा राग आहे की हे नाव बदलायचं? हा किंग एडवर्ड काय कोणतरी जुना अतिरेकी कसाबसारखा आहे का? किंवा हे आता ते फार पूर्वी अतिरेकी होता तर आपल्याला नाव बदललंच पाहिजे आता कसंही करून, असं काय आहे का? नार्वेकरजीनं सांगितलं, नार्वेकरजी तुम्ही काय सांगितलं का ते प्लेग आला होता आणि तेव्हा हे रुग्णालय उभं केलं होतं? मग काय दाऊद इब्राहिमनं जर पानपोई सुरू केली काय सोडणार आहे का त्याला? एखाद्या मला एक विचारा, हे इंग्रज राजवटीचा प्रतीक आहे। 150 वर्ष राज्य केलं त्या हरामखोरांनी, 150 वर्ष लाखो लोक मारले गेले। ट्रम्प असू दे का कोणी असू दे, धोरण ठरलं पाहिजे। का इंग्रजाचं नाव या राज्यात देशात चालतं कसं? प्रश्नभूमी काय होती? मी केईम हॉस्पिटलमध्ये एक कार्यक्रमामध्ये गेला होता, तिथे काही लोकांनी मला सांगितलं म्हणून ते मी 3 नाव सुचलं होता। किंग एडवर्ड ते सांगत होता ना की किंग एडवर्डने पैसे दिले होते, हा नितांत खोटी गोष्ट आहे। तिथे किंग एडवर्डने काय पैसे दिले नाही होते। किंग एडवर्ड भारतने लुटून तिथे इंग्लंडमध्ये गेला। किंग कसाब होता का? किंग कसाब होता। किंग एडवर्डने तिथे कमीत कमी लाखो भारतीयाचा कत्ल केला होता। ते कसाब माणूस होता। माननीय अध्यक्ष महोदय, मला एक मिनिट, अनिलजी मला बोलून द्या। अनिलजी मला बोलून द्या। अध्यक्ष महोदय मला बोलून द्या। पण अध्यक्ष महोदय मला बोलून द्या। ते सांगत होते, मी बोलतो त्यांचे। अध्यक्ष महोदय मला बोलून द्या। अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या। अनिलजी मला बोलून द्या, एक मिनिट। ते आम्ही मंत्री अध्यक्ष महोदय, मी नाव सुचवलं होता। अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्यावा। अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या। एक मिनिट मला कंप्लीट कर द्या।